तर फ्रेंड्स, आजची जी रेसिपी आहे ती खूप स्पेशल आहे. आज आपण बनवणार आहोत रवा केक बिकॉज ऑफ टुडे इज माय बर्थडे. हॅपी बर्थडे टू मी. हॅपी बर्थडे टू मी. हॅपी बर्थडे टू मी. हॅपी बर्थडे टू मी. सॉफ्ट, स्पॉन्जी आणि हेल्दी केक तयार आहे. तर फ्रेंड्स, माझ्या बर्थडेसाठी मी डाएटवाला केक बनवला आहे. त्यासाठी लागणारे साहित्य आहे रवा, दही, गूळ, त्याचबरोबर दूध घेतलेलं आहे, पाहू शकता. त्याचबरोबर तेल, इलायची पावडर, ड्राय फ्रूट्स, मीठ आणि पिंच ऑफ इथे सोडा घेतलेला आहे. अगदी पिंच ऑफ मीठ घ्यायचं आहे आपल्याला. एक बाउल घ्यायचा आहे. बाउलमध्ये आपल्याला सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून घ्यायचे आहेत. रवा टाकायचा आहे. त्याचबरोबर इथे आपल्याला दही टाकायचं आहे. प्रमाण आणि सर्व इन्ग्रेडियंट्स लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तुम्ही पाहू शकता. तर दूध पण घेतलेलं आहे आणि हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. फास्ट नाही, अगदी स्लो आपल्याला मिक्स करायचं आहे. अगदी स्लो मिक्स करून घ्यायचं आहे. केकचं बॅटर जेव्हा पण आपण बनवतो एकदम फास्ट आपल्याला करायचं नाही आहे, कारण केक जो आहे तो बरोबर बेक होत नाही. त्याच्यामुळे अगदी सॉफ्टली जो आपला स्पॅच्युला आहे तो फिरवायचा आहे आणि अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे छान असं. आणि रवा आपल्याला छानपैकी फुलून द्यायचा आहे. त्यासाठी 15 ते 20 मिनटं मी असं मिक्स करून बाजूला ठेवून देणार आहे, म्हणजे आपला रवा जो आहे तो छानपैकी फुलून तयार होईल. तर मी ते झाकण ठेवून देणार आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता 20 मिनिटानंतर आपलं बॅटर जे आहे ते छानपैकी फुलून तयार झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथे मी गूळ यूज करणार आहे साखरच्या ऐवजी. इथे आपल्याला साखर यूज करायचं नाही आहे. इलायची पावडर टाकून घेणार आहे आणि छान असं आता आपल्याला हळूहळू मिक्स करायचं आहे. इथे सुद्धा सॉफ्टली करायचं आहे. मी थोडं फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे, त्याच्यामुळे इथे तुम्हाला फास्ट फिरवताना दिसेल, पण इथे स्लो आपल्याला फिरवत घ्यायचं आहे, म्हणजे गूळ जो आहे तो हळूहळू मेल्ट होऊन जाईल. पावडर असेल तर तुम्ही पावडर घेऊ शकता. अशा पद्धतीने गूळ पहिल्यांदा टाकायचं नाही आहे, नाहीतर दूध दही बरोबर आपण जर गूळ पहिलं मिक्स केलं तर आपलं बॅटर जे आहे ते फुटून जाईल. म्हणून छानपैकी रवा फुलल्याच्या नंतर आपल्याला इथे गूळ टाकायचा आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. मीठसुद्धा टाकून आपल्याला छानपैकी मिक्स करायचं आहे आणि एकदम एंडला आपल्याला इथे सोडा टाकायचा आहे. त्यावर तुम्ही थोडंसं दूध टाकू शकता आणि अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे. त्याचबरोबर मी केक टीन जो आहे तो रेडी केलेला आहे. केक टीनमध्ये मी खाली बटर पेपर आणि थोडंसं ऑइल ग्रेस केलेलं होतं. आणि आता जे आपलं बॅटर आहे ते मी केक टीनमध्ये टाकून घेणार आहे. तर त्याच्यानंतर आता आपल्याला टॅप करायचं आहे, जेणेकरून आपला जो केक आहे तो छानपैकी सेट होऊन जाईल. इथे मी ड्रायफ्रूटसुद्धा चॉप्ड करून घेतलेले आहेत. ते मी जास्त प्रमाणात थोडं पिस्ता घेतलेला आहे. बदाम आणि काजू एवढं घेऊन मी कट करून घेतलेलं होतं, ते आपल्याला वरून टाकून घ्यायचं आहे. तुम्ही केकच्या आतमध्ये सुद्धा टाकू शकता, पण मी फक्त वरतीच डेकोरेशनसाठी जस्ट टाकून घेणार आहे. टाकलेला आहे आणि आता आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे. आणि मी इथे प्री हीट होण्यासाठी कढई ठेवून दिलेली होती, तुम्ही पाहू शकता. आणि मी केक ठेवून दिलेला आहे आणि 20 ते 25 मिनिटानंतर आपला केक जो आहे तो रेडी झालेला आहे. अशा पद्धतीने टूथपिक किंवा सुरी घालून तुम्ही चेक करू शकता. जर सुरीला बॅटर नाही चिपकलं तर आपला केक रेडी आहे. केक बाहेर काढून ठेवा, मग थंड करा, नाहीतर आतमध्येच ठेवला तर तो थोडा कडक होऊन जातो.
त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता थंड झालेला आहे केक आपला, छान सॉफ्ट आणि टेस्टी झालेला आहे. तर जस्ट मी तुम्हाला आता रिमूव्ह करून दाखवते आणि कट मी नंतर करणार आहे. तुम्ही पाहू शकता छान असा डिलिशियस आपला केक रेडी आहे. सो माझ्या बड्डेचा केक छानपैकी डाईटवाला बड्डेचा केक बनवलेला आहे मी माझ्या, आणि आता मी ते केक कट करून घेते. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर हे तुम्ही ऐकलं असाल तर मला कमेंटमध्ये बड्डे विश नक्की करा. ठीक आहे, पुन्हा भेटूया आपण अशा छान हेल्दी टेस्टी व्हिडिओमध्ये. हेल्दी खा, फिट राहा. बाय.